जिल्हा विशेष सिरीजचे प्रत्येक जिल्ह्याचे फ्री PDF मिळवण्यासाठी ज्ञानदीप सरळ सेवा हे ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा. जिल्हा विशेष सिरीजमध्ये आपला आजचा जिल्हा आहे अमरावती जिल्हा. अमरावती जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ हे 12,210 चौरस किलोमीटर इतकं आहे. अमरावतीमध्ये एकूण 14 तालुके आहेत. ते कुठले कुठले तेही आपण पाहूयात. अमरावती, अचलपूर, अंजनगाव सुरजी, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, चिखलदरा, तिवसा, मेळघाट, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी, भातकुली आणि वरुड. आता बघूया की अमरावती जिल्ह्याच्या सीमा ह्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना लागून आहेत. अमरावतीच्या पूर्वेला नागपूर आणि वर्धा हे 2 जिल्हे लागून आहेत. तर दक्षिणेला यवतमाळ, नैऋत्य आणि पश्चिमेला अकोला हा जिल्हा येतो आणि उत्तरेला मध्य प्रदेश राज्याची सीमा लागून आहे. अमरावतीमध्ये पूर्णा, तापी आणि वर्धा ह्या प्रमुख नद्या आहेत. तर याशिवाय चंद्रभागा, शहानूर, पेढी, वर्धा, कापरा, सिपना, गाडगा, चुडामण, माडू, चारघड, विदर्भा, बेंबळा आणि खोलाटा याही नद्या आहेत. अमरावतीमध्ये ज्वारी, कापूस, तूर, विड्याच्या पानांचे मळे, मिरची, केळी, संत्री, मोसंबी, ऊस ही प्रमुख पिकं म्हणून घेतली जातात. तर इथल्या वनांमध्ये साग, बांबू, सालई, धावडा, तेंदू आणि तिखाडी गवत घेतलं जातं. आता आपण अमरावती जिल्ह्याविषयी इतर माहिती सुद्धा जाणून घेऊयात. अमरावती जिल्ह्याचं प्राचीन नाव हे उदंबरावती आणि उमरावती असं होतं. याच ठिकाणी प्राचीन अंबादेवीचं मंदिर सुद्धा आहे. 1975 मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प सुद्धा ह्याच जिल्ह्यात घोषित करण्यात आला. अमरावतीला देव रुक्मिणी आणि दमयंतीचा जिल्हा अशी सुद्धा टोपण नाव आहेत. डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांची कर्मभूमी सुद्धा हाच अमरावती जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये कोरकू, कोलाम, बसोडे आणि गोंड या आदिवासी जमाती वास्तव्य करतात. तर चिखलदरा हे ठिकाण बांबू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. याच जिल्ह्यात प्लास्टिकचे उत्पादन करण्याचे सुद्धा कारखाने मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. संत गाडगेबाबा शैक्षणिक केंद्र सुद्धा याच शहरात आहे. 1926 मध्ये पंजाबराव देशमुख यांनी श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना केली आहे. चिखलदऱ्यालाच विदर्भाचं नंदनवन असं सुद्धा म्हणतात. तर वैराट हे 1178 मीटर उंचीचं सर्वोच्च शिखरही ह्याच जिल्ह्यात आहे. गाविलगड हा प्रसिद्ध किल्ला सुद्धा ह्याच जिल्ह्यात आहे.